अमोल 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 यांना निवेदन करतो पंच. अंपायर्स दोन्ही अंपायर्सना निवेदन आहे, त्याने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. अमोल आणि किरण दोन असे अंपायर्स होते, तर सुहासजींना निवेदन करीन त्यांचाही सत्कार करायचा सन्मान चिन्ह देऊन. जोरदार टाळ्या झाला पाहिजे अंपायरसाठी. अतिशय सुंदर अशी कामगिरी त्यांनी पार पाडली या टुर्नामेंटसाठी. जोरदार टाळ्या झाला पाहिजे अंपायरसाठी. त्यांचं सुहासजी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करतायत. तसेच आमचे डेकोरेटर जी भव्य रोषणाई आपण बघतोय या मॅच मध्ये, ते मयूर लाड डेकोरेटर यांनाही निवेदन करतो त्यांनी मंचावर यायचं आहे. मयूर लाड किंवा साहिल लाड असतील. मयूर लाड कृपया मंचावर यायचं आहे लवकरात लवकर. मयूर लाड कृपया करून मंचावर यायचं आहे. मयूर लाड जे काय आपण रोषणाई आणि जी काय आपण डेकोरेशन बघतोय, हा स्टेज भव्य त्यांच्या योगदानातून इथे उभा राहिलेला आहे. तर मयूर लाड यांना मी निवेदन करतोय त्यांनी मंचावर यायचं आहे. आणि सुहासजींना निवेदन करतोय की त्यांचं शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. मयूर लाड घरचा माणूस आहे साहेब, घरचा माणूस आहे. मयूर लाड जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. मयूर लाड दोन्ही संघांना निवेदन आहे टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. आता थोड्याच वेळात पारितोषिक आणि जे ASC लाईव्हचे जे कोणी कॅमेरामॅन आहेत, हेलो हेलो ASC लाइव की तरफ से कैमरामैन सूरज और रियाज से मैं रिक्वेस्ट करता हूं. सूरज, रियाज, मिराज, डिजिटल स्कोरर मिराज, आपसे भी रिक्वेस्ट करता हूं. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत कॅमेरामॅन साठी पण. यांनी या सर्व मॅचेसची लाईव्ह टेलिकास्ट केलाय आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आपले LED ऑपरेटर प्रफुल्ल यांचं पण स्वागत करायचं, आभार व्यक्त करायचा सन्मान चिन्ह देऊन. मैं रिक्वेस्ट करूंगा सुहास जी से कि कमलेश सावंत जिन्होंने दोनों दिन तक कमेंट्री की है और ऑक्शन के दिन भी कमेंट्री की है, उनका स्वागत कीजिए. कमलेश सावंत यांनी पुढे यायचंय.
भाई सभी लोग जोर से तालियां बजा के कमलेश सावंत का स्वागत करेंगे। थैंक यू कमलेश, थैंक यू सो मच। विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन। आणि आता थोड्याच वेळात या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होणार आहे, तर दोन्ही संघांनी शांतता राखायची आहे। आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंना मेडल्स वाटण्यात येणार आहेत। जे जिंकलेला संघ आहे आणि जो रनर अप संघ आहेत त्यांना मेडल वाटण्यात येणार आहेत। तर सर्व प्लेयर्सनी 11 प्लेयर्स जे प्लेइंग 11 होते त्यांनी तयार राहायचं आहे। तत्पूर्वी आणि या फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत मया। तर मया यांना मी निवेदन करतो कृपया करून मंचावर यायचं आहे। फायनल मॅच जी अंतिम सामना झाला त्याचे मॅन ऑफ द मॅच मया। सुंदर अशी फटकेबाजी केली मयाने आणि विजय खेचून आणला आपल्या टीमसाठी। फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच मया। जोरदार टाळ्या मयासाठी झाल्या पाहिजेत। डीजे बेस्ट बॉलर ऑफ द फायनल मॅच डिल्लूला निवेदन करतो कृपया करून मंचावर यायचं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डिल्लूसाठी। अतिशय सुंदर असा खेळ केला डिल्लूने आणि फायनलमध्ये पोहोचवलं आपल्या टीमसाठी। त्यांचं वय 50 वर्ष आहे पण त्यांना बघून वाटत नाही की अजूनही क्रिकेट खेळतायत। त्यामुळे तरुणांना लाजवेल असा त्यांनी पराक्रम केलाय। यानंतर थोड्यानी मंचाच्या समोर यायचं सर्वांनी। जो स्पिरिट आपण मॅच जिंकल्यानंतर दाखवला तो आता प्राइज डिस्ट्रीब्युशनला पण दाखवायचा आहे। आता कृपया करून थोडासा शेवटचे काही क्षण उरले आहेत, तर कोऑपरेट करायचं, दोन्ही संघांनी सहकार्य करायचं, जवळ यायचं स्टेजच्या। आता बेस्ट बॅट्समन ऑफ दी सिरीज अनाउन्स करतोय मी। ओके, बेस्ट बॉलर ऑफ द सिरीज गेस, एनी गेसेस? विनिंग टीम कडून कोणाला भेटेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? सँडी यांना निवेदन करतोय स्टेजवर यायचं आहे।
जोरदार टाळ्या झाला पाहिजे सँडीसाठी. बेस्ट बॉलर ऑफ द सिरीज सँडी. जोरदार टाळ्या झाला पाहिजे सँडीसाठी. आता बेस्ट बॅट्समन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट, एनी गेसेस कोण असणार? कोण असणार? बेस्ट बॅट्समन ऑफ द सिरीज सनी. जोरदार टाळ्या झाला पाहिजे सनीसाठी. सनी जिथे पण कुठे असाल कृपया करून आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द सिरीज. जोरदार टाळ्या झाला पाहिजे सनीसाठी. आणि आता दोन्ही संघांच्या सर्व खेळ 11 जे प्लेइंग 11 आहेत त्यांनी तयार राहायचे आपले मेडल स्वीकारायसाठी. प्लेइंग 11चे जे दोन्ही संघांचे जे प्लेइंग 11 आहेत जोरदार टाळ्या झाला पाहिजे सनीसाठी. अभि आता शेवट पुढचा जे अवॉर्ड आहे मॅन ऑफ द टुर्नामेंट, ज्याने बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग मध्ये ऑलराऊंड परफॉर्मन्स केला आहे. मॅन ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? कोण? जोरदार टाळ्या झाला पाहिजे चंदू साठी. मॅन ऑफ द टुर्नामेंट चंदू. गरजा महाराष्ट्र तर्फे चंदू यांनी ऑलराऊंड परफॉर्मन्स दिला. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग पण केलेली आहे चांगली उत्कृष्ट. जोरदार टाळ्या झाला पाहिजे चंदूसाठी. आणि आता दोन्ही संघांच्या प्लेइंग 11ला मी रिक्वेस्ट करतो त्यांनी लाईनीत आपले मेडल्स घ्यायसाठी यायचं आहे. पहिलं रनरअप जे हरलेली टीम आहे, रनरअप टीम आहे जीसीसी. जीसीसी आपले प्लेइंग 11 जे कोणी आहेत त्यांनी तयार राहायचं आपले मेडल स्वीकारासाठी. एक एक करून यायचं आहे स्टेजवर. रनरअप टीम आणि सर्वप्रथम कर्णधार डिल्लू यांना निवेदन करीन. डिल्लू 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 आपण यायचं आपलं मेडल स्वीकारायचं आहे. एक एक करून यायचं आहे सर्व. प्रफुल्ल रनरअप टीम. कर्णधार डिल्लू यांना मेडल द्यायचं आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे डिल्लू साठी. नेक्स्ट आहे प्रफुल्ल. लवकरात लवकर यायचं मंचावर प्रफुल्ल. बंटी यांनी यायचं स्टेजवर. बंटी आपलं मेडल स्वीकारायचं. पुढे हर्षल. हर्षल पुढच्या प्लेयरने यायचंय. जोरदार टाळ्या झाला पाहिजे बंटीसाठी. हर्षल. सिमॉन. सिमॉन यांनी यायचं स्टेजवर. लवकरात लवकर यायचं स्टेजवर. सिमॉन. सनी. सनी यांनी यायच्या स्टेजवर. कृपया सनी लवकरात लवकर या. सनी. सनी लवकर यायचं स्टेजवर आपलं मेडल स्वीकारायला. पुढचे प्लेइंग 11 लवकर या. प्लेइंग 11 जे होते जीसीसीचे त्यांनी यायचं मेडल स्वीकारायचे. जे कोणी अवेलेबल असतील त्यांनी स्वीकारा. जे कोणी नसतील कर्णधारांनी त्यांचे मेडल्स घ्यायचे आहेत. गणेश यांच्यासाठी जोरदार टाळ्या. लवकरात लवकर यायचा पुढचा प्लेयर.
अजून एक प्लेयर आहे. अजून एकाने यायचं आहे. शेवटचं मेडल राहिलंय. ठीक है, ले लो कोई भी आके कैप्टन अपना मेडल ले लो, कोई प्लेयर का, प्लेइंग 11 ले लो, आपका उसका मेडल आके ले लो. अभी आता विजेता टीम यांच्या 11 प्लेयरने यायचे. गरजा महाराष्ट्र, पंकज पाताडे. गोल्ड मेडल. सर्वांनी 11 प्लेयर्स जे खेळले होते त्यांनी यायचं आहे. पंकज पाताडे यायचं आहे. कर्णधार काटे, पंकज पाताडे यांनी यायचं आहे. पंकज पाताडे. पंकज पाताडे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे पंकजसाठी. अमन कुरेशी. जोरदार टाळ्या पंकज पाताडेसाठी. अतिशय उत्कृष्ट काम केलं होतं ऑक्शन मध्ये. चांगले खेळाडू निवडले होते आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की विजेता संघ ठरली आहे. पुढे आहे मया यांनी यायचंय पुढे आपलं मेडल स्वीकारायला. जोरदार टाळ्या अमन कुरेशीसाठी. सुंदर फिल्डिंग केली होती फायनल मॅच मध्ये मया. सँडी. चंदू लवकरात लवकर यायचं स्टेजवर. जोरदार टाळ्या सँडीसाठी झाल्या पाहिजेत. चंदू. काटे. जिसने बहुत बढ़िया फील्डिंग की इस फाइनल मैच में, साजन बेस्ट फील्डर. अगर कोई प्राइज होता बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट तो साजन को जाता था. बहुत बढ़िया फील्डिंग. साजन के लिए जोरदार तालियां. बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट. जोरदार तालियां साजन के लिए. नेक्स्ट फील्डर आ जाइए प्लीज. स्वप्निल. प्लेइंग 11 जो भी है प्लीज आ जाइए. जग्गू के लिए जोरदार तालियां. स्वप्निल. स्वप्निल यांचं जोरदार स्वागत करायचं आहे. बॉब यांचं पण जोरदार स्वागत करायचं आहे. शेट्टी. आता झालेले आहेत. आता द्वितीय जे पारितोषिक आहे त्याचा कप आणायचा आहे मंचावर आणि डिल्लू यांना निवेदन करतोय त्यांनी आपल्या टीम सोबत यायचं आपलं पारितोषिक स्वीकारायला. रनर अप द्वितीय पारितोषिक या भाजपा प्रीमियर लीगचं जे आपण ट्रॉफी बघू शकतो तर डिल्लू यांना निवेदन करतो कर्णधार. बाकीच्यांना निवेदन करतो स्टेजच्या खाली उभं राहायचं आहे. बाकी जे प्लेयर्स आहेत. जोरदार टाळ्या डिल्लू साठी. रनर अप. सब लोग मत आओ प्लीज. कल ब्रेकिंग न्यूज हो जाएगी. जोरदार तालियां हो जाए. जीसीसी गोल्डन क्रिकेट कप के लिए बहुत अच्छा यहाँ पर परफॉर्मेंस दिया है और
सेकंड प्राइज लिया इस टूर्नामेंट का। जोरदार तालियां डिल्लू एंड टीम के लिए। आता मी आमंत्रित करतो प्रथम पारितोषिक विजेत्या टीमला मी आमंत्रित करतो स्टेजवर। त्याने आपलं पारितोषिक घ्यायला यायचं आहे। जोरदार टाळ्या झाला पाहिजे गरजा महाराष्ट्रासाठी, जोरदार टाळ्या गरजा महाराष्ट्रासाठी। गणपती बाप्पा मंगलमूर्ती, बोलो शिवाजी छत्रपति महाराज की जय। श्री राम, हर हर महादेव। विजय असो। जोरदार टाळ्या विनिंग टीम साठी। अशा प्रकारे या भारतीय बीजेपी प्रीमियर लीग 2025 या टूर्नामेंटचं समापन झालेलं आहे आणि सुहासजींना मी निवेदन करतो की पुढच्या वर्षी किंवा अजून त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा असे टूर्नामेंट आयोजन करायचं आहे आणि युवा खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आहे। आता मी सुहासजींना निवेदन करतो की शेवटचे 2 शब्द सांगायचे आहेत आणि प्रेक्षकांचा जरा 2 शब्द फक्त। हे सर्वांना मजा आली की नाही? तर यापुढच्या मॅचेस याच्यापेक्षाही चांगले आपण करायचा प्रयत्न करू। विनिंग टीम आणखीन दुसरी टीम रनर अप। चलो धन्यवाद, खूप वाजलेले आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी, जय शिवाजी, हर हर। आणि अशा प्रकारे या भारतीय जनता प्रीमियर लीग ची सांगता झालेली आहे। दोन्ही संघांचे, विजेत्या संघांचे हार्दिक अभिनंदन। असाच आपला खेळ पुढे सुरू ठेवा। आणि आता दीपक सांबरे यांचा सत्कार करायचा राहिला आपल्याकडून, तर मी सुहासजींना निवेदन करीन की त्यांना सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करायचं। पुष्पगुच्छ पण आहे। जोरदार टाळ्या झाला पाहिजे दीपकसाठी। दीपक सांबरे द DS। अतिशय उत्कृष्ट कामगिरी पार पाडली दीपक यांनी। जोरदार टाळ्या झाला पाहिजे। सर्व खेळाडूंचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवून ही जी प्रतियोगिता होती ती यशस्वी करण्यामध्ये जो आपला मोलाचा वाटा आहे आपला, अशा सर्व खेळाडूंना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।